गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज ना आधी म्हटलं बाहेरचं झाडून घेऊया. कारण ज्या आजी बाहेर झाडायला यायच्या, फरची पुसायला यायच्या, त्या आजी बरेच दिवसापासून येत नाही आहे. तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घरापुरतं झाडून घेत आहे आणि फरची पण पुसून घेत आहे. तर म्हटलं चला आपण पण पुसून घेऊया. मग रोजच पुसते तसं मी. तर मग फरची वगैरे पुसून झाली आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली बाहेर. बाहेर रांगोळी काढल्यावर छान वाटतं. त्याच्यानंतर मग दूध गरम करायला ठेवलं. शिवला आणि मनूला दूध द्यायचं होतं. माझा चहा झालेला होता आधीच. मनूचे पप्पा गेले तेव्हा मी पण चहा घेतलेला होता आणि मग त्या दोघांना दूध दिलं. त्याच्यानंतर मनूला आज उसळ द्यायची होती, तर कोरडी उसळ केली होती मी. आणि त्याच्यानंतर मग पोळ्यांचं पीठ पण भिजलेलं होतं. आता पोळ्या करायच्या होत्या, तर मग पोळ्या पण करून झाल्या आणि त्याच्यानंतर मग मनूचं केव्हाचं चालू होतं, आज 2 पोनी घालायच्या, 2 पोनी घालायच्या. तर मग तिला आज 2 पोनी घालून दिली. तिने माझं श्रग घातलेलं होतं. बघा कशी दिसत होती छान. आणि त्याच्यानंतर मग काल काल रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर म्हटलं चला त्यांचा सुगरं-बुगरं करून घेऊया. गावाकडे आमच्या तिकडे भुगा म्हणतात आणि इकडं नाशिकला आल्यावर मला ते सुगरं-बुगरं म्हणायची सवय पडली आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? आणि त्याच्यानंतर मग मी मनूला खाली सोडून आली स्कूलला जायला आणि त्याच्यानंतर मग वरती आली. तर मग हे दिवाळीचे ते करंज्या आणि शंकरपाळे केलेले होते, तर त्याचे डबे रिकामे झाले होते. तर म्हटलं चला हे डबे धुवून घेऊया आणि मग ते डबे वगैरे धुवून घेतले. जे भांडे होते ते भांडे आधीच धुवून घेतले होते मी डबे धुण्याच्या आधी. आणि मग नंतर डबे धुतले आणि त्याच्यानंतर मग किचन साफ करायचा होता. कपडे वगैरे झाले होते. शिव झोपलेला होता, तर म्हटलं पटापट हे कामं आवरून घेऊया, कारण शिव उठला की तो काम करू देत नाही. आणि मग नंतर भांडे वगैरे झाले, कपडे वगैरे झाले आणि मग नंतर किचन धुवून घेतला. किचन साफ असला की छान वाटतं. आता आजसाठी एवढंच.